नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कवठे एकंदजवळ कराटे प्रशिक्षकावर हल्ला. तासगाव शहरातील एका मंगल कार्यालयात कराटे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना तासगाव सांगली रस्त्यावर कवठे एकंद तालुका तासगाव गावाजवळ गुरुवारी दुपारी घडली. हल्ल्यात प्रशिक्षक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात सुरू होती. संबंधित कराटे प्रशिक्षक गेल्या 1 वर्षापासून तासगावातील एका मंगल कार्यालयात मुला-मुलींना कराटेचे धडे देत आहेत. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला हा प्रशिक्षक गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून तिला त्रास देत होता. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड भयभीत होती. तिने अखेर हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. मुलीच्या भवितव्याचा विचार करून नातेवाईक सुरुवातीला या प्रशिक्षकाला केवळ समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो गेल्या 3 दिवसांपासून त्यांना चकवा देत होता. गुरुवारी सकाळी मोबाईलवरून त्याचा संपर्क झाल्यानंतर तो आपल्या गावी निघाला असल्याचे समजले. नातेवाईकांनी त्याला कवठे एकंद गावाजवळ गाठलं. यावेळी अश्लील मेसेज बाबत जाब विचारताना दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या नातेवाईकांनी प्रशिक्षकाच्या पाठीत चाकूने वार केले, तर एकाने डोक्यात वीट मारून त्याला जखमी केलं. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने संबंधित प्रशिक्षक जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असल्याचे समजते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.